हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे प्रेम की गेम. फर्ग्युसन कॉलेज, पुणे. पावसाळ्याच्या पहिल्या सरी. कॅम्पसच्या गेटजवळून संध्या आत आली. हातात छत्री आणि डोळ्यात भरपूर स्वप्न होती. तेवढ्यात अजितने पहिल्यांदा तिला पाहिलं. अजित स्वतःशीच हसत म्हणाला, देवा, हीच का ती जिच्यामुळे माझं आयुष्य बदलणार आहे. पुढचे काही दिवस त्याने मुद्दामच संध्याच्या आसपास वेळ घालवायला सुरुवात केली. क्लासेसनंतर लायब्ररीत भेटणं, कॅफेटेरियात अचानक शेजारी बसणं आणि मग एके दिवशी अजितने तिला थेट विचारलं. अजित थोडा लाजत म्हणाला, संध्या, तुझ्या डोळ्यांमध्ये काहीतरी आहे. मला खूप आवडतात तुझे डोळे. तुला मला भेटायला आवडेल का? संध्या हसत म्हणाली, अजित, तू फार वेडा आहेस, पण चालेल, भेटूया. त्या दिवसानंतर ते दोघं रोज एकत्र बसू लागले. रात्री उशिरापर्यंत चॅट्स करत, गुपचूप भेटत असत. त्यांच्या नात्यातील जवळीक वाढत चालली होती. 3 महिन्यांनी अचानक सुजल आला. अजितचा जिवलग मित्र. स्कूलपासून दोघे सोबत वाढलेले. पण सुजल आता बिझनेसमध्ये रमलेला होता. अजित उत्साहाने म्हणाला, संध्या, हा माझा बेस्ट फ्रेंड सुजल. माझ्या भावासारखा आहे हा मला. सुजल हसत म्हणाला, हाय संध्या, अजितकडून खूप काही ऐकलंय तुझ्याबद्दल. संध्यानेही हसून अभिवादन केलं. पण सुजलच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळंच होतं. तो तिच्याकडे पाहत होता, पण नजर खोलवर काही सांगत होती. पण अजितने दुर्लक्ष केलं. कारण त्याला वाटलं, सुजल माझा भाऊ आहे. तो काही चुकीचं करणार नाही. एकेच रात्री संध्याकाळी अजित घरी बसला होता. तेव्हा आईकडून धक्कादायक बातमी आली. आई गडबडीने येऊन म्हणाली, अजित, देशमुख सर, संध्याचे बाबा, त्यांचा खून झाला आहे. हे ऐकून अजितच्या हातून मोबाईल खाली पडला. अजित घाबरत म्हणाला, काय? तो थेट संध्याच्या घरी पोहोचला. संध्या खूप रडत होती. संध्या म्हणाली, अजित, कुणीतरी बाबांना मारलं. मला काही कळत नाही. मी काय करू? तेवढ्यात पोलीस आले आणि इन्स्पेक्टर म्हणाले, आम्हाला काही पुरावे मिळालेत. सुजल देशमुख सरांच्या खुनात संशयित आहे. अजित हादरला. त्याचा जिवलग मित्र आणि खून. दुसऱ्या दिवशी अजित सुजलला भेटला. अजित रागाने म्हणाला, सुजल, हे काय चाललंय? सुजल तळमळीने म्हणाला, अजित, माझ्यावर विश्वास ठेव. मी खून केला नाही. कुणीतरी मला फसवतंय. अजित थोडा शांत झाला. पण त्याच्या मनात शंकेचं वादळ होतं. कारण काही दिवसापूर्वी त्याने पाहिलं होतं, संध्या आणि सुजल गुपचूप भेटत होते. हे काय लपवतायत माझ्यापासून? अजितच्या मनात एक शंका घर करून बसली होती. त्या रात्री अजित संध्याला भेटायला आला. ती सुरुवातीला बोलायला तयार नव्हती, पण शेवटी तिने सत्य सांगितलं. संध्या हळू आवाजात म्हणाली, अजित, बाबांनी माझं सुजलसोबत लग्न ठरवलं होतं. मला काही कळायच्या आतच. मी तुला सांगायची हिंमत केली नाही, पण मी तुझ्यावरच प्रेम करते. अजित हे ऐकून अवाक झाला. त्याच्या मनातला विश्वास तुटू लागला.
अजितने स्वतः तपास सुरू केला. देशमुख सरांच्या ऑफिसमधील CCTV फुटेज मिळवण्यासाठी त्याने सुरक्षा गार्डला पटवलं. फुटेज पाहून त्याचा श्वास अडकला. फ्रेममध्ये सुजल नाही तर एक अनोळखी माणूस देशमुख सरांशी वाद घालताना दिसत होता. अजितने पोलिसांशी चर्चा केली आणि समजलं की हा अनोळखी माणूस म्हणजे संध्याचे काका शरद देशमुख होते. शरद अंकल आणि देशमुख सर यांच्यात बिझनेस डीलमध्ये करोडोंचा फ्रॉड झाला होता. देशमुख सर हे पोलिसात तक्रार करणार होते, म्हणूनच त्यांनी देशमुख सरांचा खून केला. तपासात अजून एक धक्का बसला. देशमुख सरांचा फोन डेटा रिकव्हर केल्यानंतर समजलं की संध्याचं लग्न सुजलसोबत केवळ एक दिखावा होता. खरं म्हणजे देशमुख सर आणि सुजल मिळून शरद अंकलचा फ्रॉड उघड करण्याची योजना करत होते. सुजलवर संशय आणण्यासाठी पुरावे बनावट तयार केले होते. अजित डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, म्हणजे माझा मित्र निर्दोष होता आणि मीच त्याच्यावर शंका घेतली. अजित, सुजल आणि संध्या तिघांनी मिळून शरद अंकलला पकडण्यासाठी एक योजना आखली. त्यांनी बनावट पुरावे तयार करून त्याला जाळ्यात ओढलं. एके रात्री शरद अंकल एका ठिकाणी पैसे डिलिव्हर करताना रंगेहात पकडला गेला. त्याने कबुली दिली की त्यानेच देशमुख सरांचा खून केला होता. पोलिसांनी शरद अंकलला अटक केली आणि सुजल निर्दोष ठरला. सगळं संपल्यानंतर अजित संध्याकडे गेला. तिने डोळ्यात पाणी भरून त्याच्याकडे पाहिलं. संध्या हळू आवाजात म्हणाली, अजित, मी तुझ्यावर प्रेम केलं, पण झालेल्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. तरीसुद्धा तू माझ्यासाठी लढलास. अजितने तिचा हात घट्ट धरला. अजित म्हणाला, प्रेम म्हणजे फक्त गोड क्षण नाहीत संध्या, ते विश्वासाचं वचन असतं. आजपासून कोणताही डबल गेम नाही, फक्त तू, मी आणि आपलं खरं नातं. सुजल त्यांच्या शेजारी उभा राहून हसत होता. तिघांचं नातं पुन्हा बांधलं गेलं, विश्वास, प्रेम आणि सत्यावर. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.